धर्मराजा युधिष्ठिर भगवान श्रीकृष्णाला म्हणाले, वासुदेवा, तुला नमस्कार असो. चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षाच्या एकादशीचे नाव काय आहे आणि त्या एकादशीचा पूजाविधी काय आहे ते मला कृपा करून सांगा. तेव्हा भगवान श्रीकृष्ण धर्मराजाला म्हणाले, राजा, पूर्वी दिलीप राजाने वशिष्ठ ऋषींना हाच प्रश्न विचारला असता वशिष्ठ ऋषींनी त्यांना ह्या एकादशीबद्दल पुरातन कथा सांगितली होती. तीच कथा मी तुला सांगतो, ते तू मन एकाग्र करून ऐक. दिलीप राजाने वशिष्ठ ऋषींना विचारले, हे भगवान, चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षाच्या एकादशीचे नाव काय आहे व तिचा पूजाविधी काय आहे ते मला कृपा करून सांगा. वशिष्ठ दिलीप राजाला म्हणाले, राजा, तू मला चांगलाच प्रश्न विचारलास. मी तुला या एकादशीविषयी सर्व कथा सांगतो, ते तू मन एकाग्र करून ऐक. चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षाच्या या एकादशीचे नाव कामदा एकादशी आहे. ही एकादशी फार पुण्यकारक आहे आणि पापरूपी काष्टांना ती वणव्याच्या अग्नीप्रमाणे जाळून टाकते. राजा, या एकादशीची कथा पाप नष्ट करणारी आणि पुत्र देणारी आहे. तर अशी पावन आणि पुण्यवान कथा तू ऐक. पूर्वी पाताळात सुवर्णरत्न जडवलेल्या रम्य भोगी नगरात मद उन्मत नाग राहत असत. राजा पुंडरीक त्यांचा पुढारी होता. तो त्या नगरात राज्य करीत असे. गंधर्व, अप्सरा व किन्नर हे सर्व त्या राजाची सेवा करीत असत. त्यांच्यामध्ये श्रेष्ठ अप्सरा ललिता व ललित नावाचा गंधर्व होता. हे जोडपे कामपीडित झालेले होते. त्यांची एकमेकावर फार प्रीती होती. ते स्वतःच्या धनधान्य संपन्न असलेल्या सुंदर घरात आनंदाने क्रीडा करीत असत. ललितेच्या हृदयात पती ललितेचे निरंतर वास्तव्य होते आणि ललित गंधर्वाच्याही मनात फक्त त्यांची प्रेयसी ललिता हिचाच निवास होता. असे त्यांचे एकमेकावर अपार प्रेम होते. पण एक वेळचा प्रसंग आहे. एकदा राजा पुंडरीक आपल्या नागासह क्रीडा करीत सभेत बसला होता. त्यावेळी ललित गंधर्व तेथे गायन करीत होता. तेथे त्याची प्रेयसी ललिता त्याच्या जवळ नव्हती. तेव्हा गायन करीत असता त्याला आपले प्रियकर ललिताचे स्मरण झाले. प्रियकर ललिताला स्मरण केल्यामुळे ललित गंधर्वाच्या गायनातील स्वर चुकू लागले. गायनात चुका होऊ लागल्या. गायनातील पदे गडू लागले. त्याचीही गाण्यामधील पदे गडण्याची चूक तेथे सभेत असलेल्या कर्कोटक नावाच्या नागाच्या लक्षात आली. ही चूक कोणत्या कारणामुळे होत आहे हेही त्याला समजले. त्याने गायनातील ही चूक पुंडरीक नागराजाच्या जवळ जाऊन कळवली. त्यामुळे पुंडरीक नागराजा रागावला. त्याचे नेत्र क्रोधाने लाल झाले. मदनाने मन आतुर झालेल्या त्या ललित गंधर्वाला त्याने शाप दिला की, ए दुर्बुद्ध ललित, भर सभेत माझ्यासमोर गायन करताना तुझ्या पत्नीच्या चिंतनाने कामातूर होऊन तू गायनात चुका केल्यास. जा, तू मांस भक्षण करणारा आणि मनुष्य खाणारा राक्षस होशील. असा शाप पुंडरीकाने ललित गंधर्वाला दिला. राजा, नागराज पुंडरीकाच्या या शापानुसार तो ललित गंधर्व मांस भक्षण करणारा आणि मनुष्य खाणारा भयंकर राक्षस झाला. त्याचे तोंड भयंकर होते व नेत्र विक्राळ होते. त्याला पाहिल्याबरोबरच भीती वाटत असे त्याचे भयंकर रूप झाले. त्याचे हात 4 कोस लांब होते आणि मुख पर्वतातील गुहेसारखे भयंकर होते. त्याचे नेत्र सूर्यचंद्रासारखे प्रखर होते व मान पर्वतासारखी उंच होती. त्याच्या नाकपुड्या गुहेसारख्या भासू लागल्या आणि ओठ 2 कोस लांबीचे झाले होते. अशा प्रकारे त्याचे शरीर 32 कोसाचे झाले. आपल्या कर्माचे फळ भोगण्यासाठी तो ललित गंधर्व असा अक्रार विक्रार राक्षस झाला. जेव्हा ही सर्व घटना त्याची प्रियकर ललितेला कळाली तेव्हा ती आपल्या पतीजवळ आली. आपल्या पतीचे शरीर असे अक्रार विक्रार झालेले पाहून अप्सरा ललितेला फार दुःख झाले आणि ती रडू लागली. आकांत करू लागली. तिच्या मनात आले, माझा पती नागराजा पुंडरीकाच्या शापाने पीडित होऊन राक्षस झाला आहे. आता मी काय करू, कोठे जाऊ, अशी आकांत करू लागली. तिला चैन पडनासे झाले. पण करणार काय. शेवटी आपल्या पतीवर ललिताचे अपार प्रेम असल्यामुळे पती भयंकर राक्षस असतानाही ललिताने आपल्या पतीसोबत राहण्याचे ठरवले आणि पतीसह ती गहन वनात फिरू लागली. तो राक्षस संचार करण्यासाठी कठीण असलेल्या भयंकर वनात फिरत असे आणि ललिताही त्याच्यासोबत फिरत असे. अक्रार विक्रार रूपाचा तो राक्षस भयंकर वनात फिरतच रोजच पाप करीत मनुष्य मारून खात असे. पण त्यालाही त्याबद्दल दुःख पीडा होत असे. पण करणार काय. रात्रंदिवस त्याला शांती लाभत नसे आणि त्या गहन वनात आपल्या पतीबरोबर फिरताना दुःखी झालेली ती ललिता आपल्या पतीची ही अवस्था पाहून नेहमी रडत असे. अशा प्रकारे आपल्या पतीबरोबर गहन वनातून फिरत असताना ती ललिता एकदा सहजच विंध्य पर्वताच्या विस्मयकारक शिखरावर येऊन पोहोचली. तेथे तिला ऋष्यशृंग मुनीचा मंगलदायक आश्रम दिसला. ऋष्यशृंग मुनीचा मंगलदायक आश्रम पाहून ललितेला खूप आनंद झाला. तो आश्रम पाहून ती ऋष्यशृंगी मुनीच्या दर्शनासाठी तात्काळ आश्रमात गेली आणि नम्र होऊन 2 हात जोडून ऋष्यशृंग ऋषी पुढे उभी राहिली. तिला पाहून ऋष्यशृंगी ऋषी म्हणाले, हे कल्याणी, हे सुंदरी, तू कोण आहेस. तू कुणाची कन्या आहेस. येथे कशासाठी आले आहेस. मला सर्व काही सत्य सांग. तेव्हा ललिता म्हणाली, महाराज, विरंधन्वा नावाचा गंधर्व आहे. त्या महात्म्याची मी कन्या आहे. माझं नाव ललिता आहे.
मी माझ्या पतीकरता येथे आले आहे. माझा पती नागराज पुंडरीकाच्या शापाच्या दोषामुळे भयंकर रूपाचा मांस खाणारा, पापे करणारा राक्षस झाला आहे. त्याची ही अवस्था पाहून मला सुख लाभत नाही महाराज. मला चैन पडत नाही. हे ऋषीश्रेष्ठा, मी कोणते प्रायचित्त केले असता माझा पती राक्षस योनीतून मुक्त होईल? ते प्रायचित्त मला सांगा आणि ते प्रायचित्त करण्याची मला आज्ञा करा, म्हणजेच मी ते करीन आणि माझ्या पतीला राक्षस योनीतून मुक्त करेल. ललिता अप्सरेचा हा दुःखद वृत्तांत ऐकून त्या ऋषीश्वराला तिची दया आली. ऋष्यशृंगी ऋषींनी तिचे सांत्वन केले, तिला धीर दिला आणि तेव्हा ऋष्यशृंग ऋषी म्हणाला, हे सुंदर ललिते, सध्या चैत्र महिन्याचा शुक्ल पक्ष चालू आहे. आता येणारी एकादशी कामदा आहे. या एकादशीचे व्रत केले तर ती मनुष्याच्या सर्व इच्छा पूर्ण करते. म्हणून हे कल्याणी, मी सांगतो त्या विधीप्रमाणे तू या एकादशीचे व्रत कर आणि हे व्रत पूर्ण झाल्यावर या व्रताचे पुण्य तू आपल्या पतीला दे. आणि अशा प्रकारे या एकादशीचे पुण्य दिल्याबरोबर तुझ्या पतीचा शाप दोष नाहीसा होईल. ऋष्यशृंग मुनीचे हे बोलणे ऐकून ललितेला फार आनंद झाला. राजा, तिने ऋष्यशृंग मुनीने सांगितल्याप्रमाणे विधिवत कामदा एकादशीच्या दिवशी उपवास केला. कामदा एकादशीचे व्रत पूर्ण केले आणि द्वादशीच्या दिवशी ती ऋष्यशृंग ऋषीच्या जवळ जाऊन वासुदेवाच्या समोर उभी राहिली आणि आपल्या पतीचा उद्धार व्हावा, आपल्या पतीची राक्षस योनीतून मुक्तता व्हावी म्हणून ती वासुदेवासमोर हात जोडून म्हणाली, वासुदेवा, मी उपवास करून कामदा एकादशीचे जे व्रत केले आहे त्या व्रताच्या पुण्यप्रभावाने माझा पती राक्षस योनीतून मुक्त होऊ दे. वासुदेवा, हीच माझी तुला मनापासून प्रार्थना आहे. ललित अप्सराने वासुदेवाला अशी प्रार्थना करताच त्या क्षणी त्या ललित गंधर्वाचे पूर्णपणे पाप नष्ट झाले आणि त्याला दिव्य देह मिळाला. तो राक्षस योनीतून मुक्त होऊन तो पुन्हा गंधर्व झाला. त्याच्या अंगावर रत्नाचे व सुवर्णाचे अलंकार आले. दोघांनी एकमेकाकडे पाहताच प्रेमाने एकमेकांना आलिंगन दिले आणि तो पुन्हा आपली प्रियकर अप्सरा ललितेसह क्रीडा करू लागला. मग ते जोडपे विमानात बसले. दोघांची रूपे पूर्वीपेक्षा फारच सुंदर झाली व ते दोघे अतिशय शोभून दिसू लागले. राजा, हे सर्व चमत्कार कामदा एकादशीच्या व्रताच्या प्रभावामुळे झाले. म्हणून ही कामदा एकादशी खूप प्रयत्न करून करावेच. अशी ही ब्रह्महत्येसारखी पाप नष्ट करणारी व पिशाच योनीतून सोडणारी ही कथा मी तुला लोकांच्या कल्याणाकरता सांगितली. त्रैलोक्यात याहून श्रेष्ठ असे दुसरे व्रत नाही. राजा, असे हे वराह पुराणातील कामदा नावाच्या एकादशीचे महात्म्य मी तुला सांगितले. अशा प्रकारे या एकादशीचे महात्म्य जो वाचेल किंवा ऐकेल त्याला वाजपेयी यज्ञाचं फळ मिळेल. अशा प्रकारे चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षाच्या कामदा एकादशीचे महात्म्य आपण ऐकले. ते तुम्हाला कसे वाटले त्याबद्दल लाईक, कमेंट, शेअर आणि माझ्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच कथा तुम्हाला ऐकायला मिळतील. रामकृष्ण हरी. श्रीकृष्ण अर्पणमस्तु. ओम नमो भागवते वासुदेवाय नमः.